हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी अर्चना पाटोळे स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अर्चोज वर्ल्ड MH13। तर मी आता व्हिडिओ बनवते जॉबवरून आल्यानंतर आणि मला खरंच इतकं आज इतका आनंद झालाय ना, म्हणजे मला आज मी आज म्हणते खरं, पण ही घटना घडून आहे ना 8-10 दिवस झालेत, तरी पण मला आत्ताच माझ्याशी घडली ही घटना असं मला वाटतंय। तर मग मी आज तुम्हाला मी काय केलं, शॉपवरून आले पटकन, मला हे तुमच्याशी शेअर करायची होती गोष्ट। मी बरेच दिवस झाले म्हणते, मी पण सगळ्या गोंधळामध्ये मी राहून गेले, पण मला आता बोलायचंच होतं तुमच्याशी, म्हणून मी बोलायले। तर माझ्याशी घडलेली घटना मी सांगते तुम्हाला। त्याच्या आधी मी पटकन आले, शॉपवरून आले, पटकन जेवण केलं, पटकन जेवण करून पटकन व्हिडिओ बनवायचा असं मी ठरवलं। मग आता म्हणलं आता चला बनवूया व्हिडिओ। तर अशी घटना घडली ही 8-10 दिवसापूर्वी घडली, पण मला आजच घडली असं वाटतंय मला। माझ्यासोबत एक घटना घडली की मी माझ्या शॉपमध्ये जॉबला गेले होते। जॉबच्या ठिकाणी माझं काम गेल्यावर चालू होतं। मग अचानक मला एक कॉल आला। मग तो कॉल होता अननोन नंबर होता। मी म्हटलं बाई अननोन नंबर कोणाचा आहे, म्हणजे मला एवढं समजलं नाही आणि माझं नेट चालू नसल्यामुळं मला कोणाचा फोन आहे ते समजलं नाही। मग मी फोन उचलला तर मला अचानक माझ्या मैत्रिणीचा फोन होता। मित्र पण बोलत होता आणि मैत्रीण पण बोलत होती। तर मग त्याच्यात मला म्हणले, हॅलो तू अर्चनाच का असं, मग अननोन नंबर आहे, आपलं डायरेक्ट कोणीतरी नाव घेत आहे। मी थोडंसं घाबरले, म्हणजे मला वेगळंच वाटलं जरा। तर अरे चा मी असं बोलते। मग माझा मित्र पण होता, मित्र पण म्हणला अरे मी असं हा बोलतोय तो बोलतोय असं बोलला। ते बोलल्याच्या नंतर मी म्हणलं अरे कोण, मला नाही लक्षात आलं। अरे शाळेतला मित्र तुझा, शाळेतली मैत्रीण तुझी, अरे चा हां हां। अरे म्हणलं मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय, मी खुश तर खूप झाले की असं आपल्याला अचानक कुणीतरी मित्रमैत्रिणींनी फोन केला आणि ते एकदमच आपल्याला बोलतंय ते म्हटल्यानंतर मी थोडेसे पहिल्यांदा गंभीर होते, पण नंतर इतकी आनंदी झाले ना की मला कुणीतरी फोन केला। मग मी विचारलं तिला की अरे माझा नंबर तुम्हाला कुठं भेटला असं तसं। तर आम्ही खूप धडपड केली असं तसं तुझा नंबर मिळवण्यासाठी, असं तसं बोललो आम्ही पण मला काय काय काम आहे, कशासाठी एवढी धडपड केली। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी फोन प्रत्येकाला केलेला होता की आमचा 10वी नंतरचा आपल्याला गेट टुगेदर करायचा आहे आणि तो गेट टुगेदर 24 तारखेला करायचा आहे, हे तुला सांगण्यासाठी फोन केलाय म्हणून असं सांगितलं। मी इतकी खुश झाले। मी आता त्या घडून ती आम्ही गेट टुगेदर होऊन पण 8-10 दिवस गेले, पण मी अजूनही त्या गेट टुगेदरमध्येच आहे। मला अजून इतका आनंद होतोय ना की खरंच कसं असतंय, बालपणाचे मित्र मैत्रिणी लहानपणापासून आपल्याला काय समजत नसतं, 9वी-10वीचं असताना किंवा 4थी-5वीचं। मी शिकले सुरवशी शाळेमध्ये। आम्ही सगळे 4थीत, मला वाटतं 4थी ते 10वीपर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो। मी अगोदर दुसऱ्या शाळेत होते शिकायला। 4थी ते 10वीपर्यंत आम्ही एकत्र आणि एकाच तुकडीमध्ये एकत्रच असलेला मी। ते इतका आनंद झाला ना मला की मला 2-3 फोन आला। मला सगळ्यांनी म्हणले की तू पण ये, आपण सगळ्यांनी खूप जय्यत तयारी केली आहे, आपण सगळेजण गेट टुगेदर करणार आहे। चक्क मी परत सांगते, चक्क आम्ही कंप्लीट 25 वर्षांनी भेटत होतो। आम्ही सगळे 25 वर्षांनी भेटलो। हा आनंद मला आहे ना असं, कधी एकदा तारीख येते, कधी एकदा आमचं गेट टुगेदर होतंय, कधी एकदा आम्ही भेटतोय सगळे, असं मला इतकं छान वाटलं ना। आणि खरंच सांगते, मी सगळं श्रेय आहे ना आमच्या सगळ्या वर्गातल्या मुलांना देईन मी। आज ते मॅरिड आहेत, आम्हीही मॅरिड आहेत, फॅमिली आहे त्यांना, तरीसुद्धा ते 2 वर्ष प्रयत्न करत होते प्रत्येकांचा नंबर मिळवण्यासाठी आणि प्रत्येकांशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी आणि प्रत्येकांना भेटायला बोलवण्यासाठी गेट टुगेदरसाठी। तर कमीत कमी आमचा पट जो होता ना, काहीतरी आमचा 50 का 60चा पट होता। तर नाही म्हटलं तर एक 10-12 जण जर सोडले ना, तर अ तुकडीतून आणि ब तुकडीतून सगळेजण आम्ही हजर झालो होतो।
मुलांनी 2 वर्ष प्रयत्न केले, फेसबुकवरती बघितलं, इकडं तिकडं कुठून कसं शाळेत जाऊन कॉन्टॅक्ट नंबर घेतले, हे ते असं म्हणजे खूप प्रयत्न केला मुलांनी. इतका छान जर आमचा गेट टुगेदर केला आणि नियोजन पण इतकं छान केलं मुलांनी, इतकं छान. आमचे सगळे शिक्षक आले, जुने शिक्षक, लहानपणाचे शिक्षक, त्या आठवणी इतक्या रंगून गेलो. माझी मैत्रीण आली, पुण्यावरून आले, माझे मित्रही देखील सगळे, कोण बेंगलोरला होतं, कोण दुबईवरून आलं, तर कोण अहमदाबादवरून आलं. असं म्हणजे इतके लांबून आले ना, कुणीही कंटाळलं नाही की आपण 25 वर्षांनी भेटतोय. पण सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची झाली की मुलींचे चेहरे आम्हाला ओळखायला येत होते, पण मुलांमध्ये खूप म्हणजे खूप, मुली पण जाड झाल्या, पण मुलांमध्ये ना खूप चेंजेस झालेले. कुणाला टक्कल पडलं आहे, तर कुणाला ढेरी आली आहे, तर कुणी असं म्हणजे वेगळंच दिसत होते मुलं. चेहरे आवाजावरून हे ते थोडंसं आले ओळखायला. पण इतकी मजेशीर गंमत इतकी झाली ना, इतकं छान वाटलं. सगळे, कोणी कोल्हापूरवरून आलं आहे आणि आता देखील सगळे आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत, सगळ्यांशी बोलतो. कोण डॉक्टर झालं आहे आणि सगळे आमचे जेवढी बॅच होते ना, ते सगळे आपल्या लाईफमध्ये इतके सेट आहेत ना छान. ते बघून, ते ऐकून आहे ना, इतकं छान वाटलं, इतका आनंद झाला ना. आमचे शिक्षक देखील सगळे खुश झाले की तुमची बॅच ही खूप म्हणजे खूप सगळ्याच गोष्टींनी चांगली पहिलीही होती आणि तुम्ही फ्युचरमध्ये पण खूप चांगल्या रीतीने सगळे आपल्या प्रपंचामध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये सगळे तुम्ही सुखी आहात. इतके आनंदी होते ना आमचे शिक्षक पण सगळे. आमचे सगळे शिक्षक आले होते. आम्ही काय केलं, मुलांनी नियोजन केलं. सगळ्यात महत्त्वाची, पहिल्यांदा बेल वाजवली शाळा भरण्याची. शाळा भरल्यापासून सुटेपर्यंत आम्ही पहिलं लहानपणी जे आपण करतो, शाळेला बेल वाजतीये, फक्त आम्ही डबा आणि बॅग घेऊन गेलो नव्हतो. नाहीतर सगळं मुलांनी नियोजन इतकं मस्त केलं होतं ना की बस. पहिल्यांदा गेल्यानंतर बेल वाजली, शाळा भरली, आम्ही प्रार्थना केली, प्रतिज्ञा केली, राष्ट्रगीत म्हणलो. मग नंतर आमची बेल झाली, 10 मिनिटाची सुट्टी झाली, आम्ही नाश्ता केला. त्याच्यानंतर आम्ही आमच्या क्लासमध्ये पहिल्यांदा क्लासमध्ये जाऊन बसल्याच्यानंतर मग सगळ्यांची प्रेझेंटी घेतली. मॅडम आल्या, मॅडमांनी प्रेझेंटी घेतली. इतकं छान वाटलं ना बेंचवर बसून. आणि असं म्हणजे तेवढ्या अख्खा दिवस आहे ना, इतकी स्फूर्ती देऊन गेला ना तो दिवस, की अजून नाही म्हणलं तर अजून आम्ही 1-2-4 वर्ष तरी त्या दिवसाच्या आनंदाच्या भरात अजून आम्ही उत्साहाने जगू शकू प्रत्येकजण. बरं का, आम्ही बेंचवर बसल्यावर इतके लहानपणीचे दिवस आठवले ना. एकमेकाला वही मागणं, एकमेकांशी बोलणं, ते 2 वेण्या घालून शाळेला जाणं, बॅग घेणं, ते चेष्टा मस्करी मुलांची. मला तू गणिताची वही दे, मला तू इंग्लिशची वही दे, असं एकमेकाला बोलणं, किंवा तू माझी वही घेऊन गेलेली ती मला परत दे. म्हणजे आम्ही इतकी छान चेष्टा मस्करी करायला ना, असं वाटायलं की आपलं लग्न झालेलं नाही आहे, आपल्याला फॅमिली नाही आहे, आपल्याला कुठली बंधनं नाही आहेत, आपल्याला मुलं बाळ नाही आहेत, आजही आपण वर्गातच आहोत. अशी इतकी जर फिलिंग मस्त वाटली ना आम्हाला, खरंच सांगते. सगळे मित्र मैत्रिणी सगळे खूप दिवसांनी भेटलो. खूप दिवसांनी भेटल्याच्या नंतरचा आनंद आणि ते शिक्षकांचे आवाज, शिक्षकांचं शिकवण्याची पद्धत, शिक्षकांचे सगळे बोललेले शब्द लहानपणापासून, ते सगळे इतके छान वाटले ना. नंतर मुलांनी सगळ्यांनी नियोजन केलं की आपण क्लासमध्ये प्रत्येक शिक्षक आपल्याला शिकवायला येणार. ते प्रत्येक शिक्षक शिकवायला आले, ज्या त्या विषयाचे शिक्षक शिकवायला आले ना, ते सगळे दिवस आठवायले. सगळे लहानपणाचे दिवस, वर्गातले दिवस, काही छड्या खाल्लेल्या, अभ्यास न झालेला, सगळं इतकं आठवायले ना. मस्त मुलींना फेटे, मुलांना फेटे, मुलांनी तयारी केली, मुलींना फेटे घालायचं. सगळे घालून आम्ही वर्गामध्ये बसलो होतो. प्रेझेंटी घेतली, कुणाला प्रश्न विचारले मॅडमांनी, कुणाला त्यावेळेस जे शिकवलेले होते ते महत्त्वाचे पॉईंट एखाद दुसरे असे विचारले. काही जणांच्या लक्षात होते, काही जणांच्या लक्षात नव्हते. पण तो अनुभव आहे ना खूपच मस्त होता, खूप म्हणजे खूप मस्त होता. एन्जॉय खूप केला आम्ही. तिथून नंतर आम्ही काय केलं, सगळे मिळून आम्ही एका कार्यालयामध्ये आम्ही जेवणाची तयारी केली होती मुलांनी. पुन्हा सगळ्या शिक्षकांचा तिथं सत्कार झाला. प्रत्येक ज्यांना वाटतं त्यांनी मनोगत व्यक्त केलं आपल्या लाईफमध्ये. म्हणजे सुरुवात, शाळा सुटल्यापासूनचे आत्तापर्यंतचे आपले दिवस कसे गेले किंवा काय झालं, काय प्रत्येकाने अनुभव सांगितले.
त्याच्यातून इतकं मस्त वाटलं ना की मुलं म्हणजे शिक्षकांनी शिकवलेल्या शब्दावरती, मुली पण शिक्षकांनी शिकवलेल्या शब्दांवरती आजपर्यंत, आज जरी 25 वर्ष झाले तरी पण त्यांनी शिकवलेले संस्कार, त्यांनी लावलेलं वळण त्याच्यावरती अजूनही ठाम आहेत मुलं मुली. असं ऐकून वाटलंच नाही की म्हणजे हे मुलं किंवा मुली लग्न झालं आहे त्यांचं आणि किंवा आपलंही लग्न झालं आहे असं म्हणजे पूर्ण वाहून गेलो होते मी. पूर्ण मागे गेलो होतो. 25 वर्ष मागे गेलो होतो आम्ही सगळेच. इतका आनंद झाला, सगळे भेटलो, बोललो शिक्षकांशी. इतकं आम्ही, आमचे प्रिन्सिपल तर आहे ना, त्यांना आम्ही इतकं घाबरत होतो अक्षरशः. प्रिन्सिपल आले म्हणलं की आम्ही सगळे घाबरायचो, मुली असू दे मुलं असू दे. त्यांनी दिसायला पण इतके म्हणजे असं कडक स्वभावाचे, खूप म्हणजे खूप रागीट. त्यांना अजिबात शिस्तबद्ध, एकदम शिस्तबद्ध, त्यांना खूप शिस्त होती त्यांची. त्यांना अजिबात असं म्हणजे चालत नव्हतं कुठलीच गोष्ट असं म्हणजे अभ्यास नसलेला किंवा वेळेवर नाही आलेलं, शाळेत प्रार्थनेला नाही आलेलं असं त्यांना अजिबात चालत नव्हतं. खूप स्ट्रिक्ट. सर म्हणले की, शेखर सर म्हणले की आम्ही खूप घाबरायचो. पण त्या दिवशी सरही आमच्यासोबत, अक्षरशः सर आमचे बेंगलोरवरून आले होते आमच्यासाठी, आम्हाला भेटायला. सर ही आमच्यासोबत इतके मस्त, इतके पहिल्यांदा आम्ही आमच्या ते 10 वर्षात जेव्हा आम्ही शिकत होतो त्या 10 वर्षामध्ये पहिल्यांदा सरांना आम्ही आमच्यासोबत आमच्यासारखं लहान झालेलं बघितलं. इतके रुळले ना आमच्याशी आणि असं वाटलंच नाही की आपण ह्या सरांना घाबरत होतो. आज ते सर आपल्याशी किती मस्त शेअर करतात. तू कुठं आहे, कुठं नाही, कुठं आहे तुझं घर, कुठं आहे, किंवा तुला मुलं बाळं किती आहेत, किंवा तुझे मिस्टर काय करतात, हे बोलण्याचं म्हणजे इतकं मस्त वाटलं ना की बस. असं मला तरी, मी खरंच सांगते, मला तर वाटलं नव्हतं की मी माझ्या ह्या सगळ्या जुन्या मित्रमैत्रिणींना किंवा माझ्या शिक्षकांना किंवा माझ्या शाळेत परत मी जाईन, परत मी प्रार्थनेला उभा राहीन, परत राष्ट्रगीत म्हणेन, परत प्रतिज्ञा म्हणेन किंवा बेल होईल, क्लासमध्ये जाऊन बसेन माझ्या, असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण ते खरंच मी अनुभवलं, खूप छान वाटलं. आणि असं म्हणजे सगळे मैत्रिणींचे, त्यांना 2 मुलं, कुणाला 3 मुली, कुणाला 2 मुलं, कुणाला 1 मुलगा, कोण इकडं आहे, कोण नाशिकला आहे, कोण नांदेडला आहे, कोण चिपळूणला आहे, खूप लांब लांब गेलेत. पण मुलींना, ते मुली पण इतक्या वाट बघत होत्या किती तारीख कधी येते. सगळ्या मुली भेटलो आम्ही, सगळे मित्र भेटलो आम्ही, खूप एन्जॉय केला. नंतर आम्ही जेवण केलं, सगळ्यांचे सत्कार झाले, शिक्षकांचे त्यांचे अनुभव सांगितले शिक्षकांनी त्यांच्या पण. आम्ही शाळा सोडल्यापासूनचे त्यांचे अनुभव सांगितले किंवा अजून आम्हाला प्रोत्साहन दिलं की पुढं तुम्ही असंच राहा. जी शिदोरी त्यांनी पहिली दिलेली होती ती शिदोरी पुन्हा त्यांनी दिली आणखीन, आणि त्या शिदोरीवरती आम्ही आणखीन अजून 50 वर्ष म्हणजे 25 वर्ष अजून आम्ही काय म्हणतात त्याच उत्साहाने आम्ही करू शकतो. त्यांची शिकवण अजूनही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवली. नंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. जेवताना देखील सगळे, कधी ना आम्ही मुलं मुली कधी मिळून बसत नव्हतं. आमचा मुलींचा ग्रुप असायचा, मुलं एकत्र बसायचे. पण सगळे त्या दिवशी अक्षरशः सगळे मिळून जेवायला बसलो. शिक्षक आमच्यासोबत जेवायला बसले, आमचे शिपाई लोक, सगळेच आम्ही. इतकं मस्त वाटलं ना. जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर सगळ्यांचे मनोगत अजून थोडेसे राहिले होते मनोगतचे, त्यांचं मनोगत व्यक्त झालं. नंतर आम्ही खेळलो, खो खो खेळला, डान्स केला, एन्जॉय केला. इतका एन्जॉय केला की आम्हाला असं वाटलंच नाही की 25 वर्षाने आम्ही भेटतोय. काल परवा तर आपली भेट झाली होती ना, आता परत अजून आपण भेटलोय, परत एकदा आपण शाळेत आलोय, अशी फिलिंग, इतकी मस्त वाटली ना फिलिंग. अजूनही आम्ही सगळे अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे, ग्रुपमध्ये आहे. आणि अजूनही आम्ही ठरवलेलं आहे की सगळ्यांनी आपण अजून परत भेटायचं. असं किमान नाही म्हटलं तरी पण एकदा तरी गेट टुगेदर अजून करायचा. लांबून सगळे आले, लांबून सगळे येऊन भेटले, त्यांना देखील सगळ्यांना आनंद झाला, शिक्षकांना आनंद झाला, आम्हालाही आनंद झाला. आणि मला तर खूपच आनंद झाला. मी तर इतकी वाट बघत होते ना की कधी एकदा, अरे मला तर प्रश्न पडला होता की अरे मला ओळखतील की नाही, कारण मी खूप म्हणजे शाळेत असताना खूप बारीक होते. आता तब्येत माझी झाली, मला ओळखतील की नाही. पण सगळ्यांनी ओळखलं, पण मुलांचे चेहरे मात्र ओळखायला आले नाही. मुली आम्ही सगळ्या. आणि असं माझं एक काय म्हणतात, मी लकी आहे की माझ्या काही मैत्रिणी माझ्यासोबतच म्हणजे या सिटीमध्येच आहेत, या सिटीमध्ये आहेत. मग मी त्यांच्याशी भेटेन, बोलेन, कामाच्या व्यापातून ह्याच्यातून काही का होईना पण जाऊन भेटणार, करणार. माझी मैत्रीण आली, पुण्यावरून आली, ती रात्रभर प्रवास करून आली. ती पोलीस आहे, पुण्यावरून आली ती,
आली, तिलाही खूप छान वाटलं. तिच्या मिस्टरांना घेऊन आली होती ती. मस्त एन्जॉय झाला. सगळे बोललो, एकमेकाचे अनुभव सांगितले, काय काय प्रसंग घडले एवढ्या 25 वर्षामध्ये. किती म्हणजे कुणाला किती खडतर म्हणजे काय म्हणतात अडचणी आल्या, कुणाला किती काय, असं प्रत्येकाने शेअर केलं. मस्त वाटलं, एकदम छान वाटलं. अजूनही मी आजही त्या गेट टुगेदरच्या सगळ्या ह्याच्यातच आहे असं मला अजूनही वाटतंय. म्हणून तर मी म्हणले की त्या दिवशीचा आलेला कॉल हे अजूनही मला वाटतं की मला आत्ताच कॉल आला आहे आणि मला अजून जायचं आहे गेट टुगेदरला. इतका आनंद वाटला. तरी खरंच सांगते, लाईफ ही जीवनात एकदाच म्हणजे मिळते आणि ह्याचा आनंद घ्या. जरी तुमचे मित्रमैत्रिणी लांब असतील, भेटले नसतील, खूप दिवस झाला असेल, पण सगळे आपल्या आपल्या प्रपंचामध्ये बिझी आहेत, तरी पण मला वाटते की कारण तो आनंद आहे ना सगळ्या आनंदापेक्षा वेगळा आहे. मला वाटते की किमान एकदा तरी तुम्ही भेटा, सगळ्यांशी भेटा. कारण मैत्रीसारखं नातं प्रांजळ कुठंच नाही आहे, कुठलंच नातं नाही आहे. निर्मळ एकदम छान नातं. मी माझा अनुभव व्यक्त केला. मला अजून काही खूप बोलायचं आहे, पण मला माझ्या आनंदाच्या ह्याच्यात मला काही जास्त बोलता येईना. तरी पण मी बोललं, माझा अनुभव सांगितला, सगळा आम्ही एन्जॉय केलेलं सगळं सांगितलं. तुम्ही पण तुमच्या मित्रमैत्रिणींना भेटा, जुन्या आठवणी काढा. आपल्या आयुष्यातले लहानपणाचे क्षण हे खरंच खूप गोड असतात. त्या क्षणाचं काय म्हणते ते एक काय ते खजाना बनवून ठेवा आपल्या लाईफमध्ये, आयुष्यात, की ज्यावेळेस ते दिवस आठवतील ना तेवढीच आपल्याला ऊर्जा भेटेल. असं तुम्ही काहीतरी तुम्हीही करा. मी अनुभवलं आहे. मला तर ते मिळालेलं काय म्हणतात ते गिफ्ट मिळाल्यासारखंच झालेलं आहे. तुम्हीही भेटा, सगळं मित्रमैत्रिणींना सगळ्यांशी शेअर करा. जरी लांब असतील तर प्रत्येकांचे कॉन्टॅक्ट घ्या, भेटा. तो आनंद बघा कसा असतो तो, आणि मलाही शेअर करा. माझा आनंद मी शेअर केलेला आहे. तुम्हाला कसा वाटेल, तुम्ही भेटाल, कराल, तो आनंद पण मला शेअर करा. धन्यवाद.